नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची जगदुद्धारा लागी दरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची निळा शरणांगत म्हणवी आपुला निळा शरणांगत म्हणवी आपुला संती मिरविला देवोनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला जिहि आनिले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मिळविली योगिया चांग देवा तिही केली ऐशी अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई सर्वांनी बोला हा बोला धन्य धन्य
अंगीकार ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथा जीवाचा तू काज कैवारी ऐसी चराचरी ब्रिदावळी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची कैवल्य कनकदाते भगवान महावैष्णव संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु जगदवंदिने वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत भगवान श्री तुकोबराय मुक्तात मुक्त असणाऱ्या श्रेष्ठात श्रेष्ठ असणाऱ्या सर्वत्रात वरिष्ठ असणाऱ्या श्रीमंत श्री आदिशक्ती जगन्माता मुक्ताबाई विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ श्री संत सोपान देवा संत शिरोमणी निळोबराय स्वानंद सुकुणा श्री गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज श्री गुरु मोठे बाबा श्री गुरु नतुसिंग बाबा श्री गुरु मधुकर बाबा शिंपी आदी करून सकल साधू संत श्री गुरु रामदास बाबा या संत परंपरेला सुशोभित करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या विशाळ वटवृक्षाला लागलेल्या गोंडस फळांपैकी एक असणारे अक्षय तनुगात्र परम पवित्र बोलोबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय श्री महाराजांच्या संत परंपरेला शिष्य परंपरेला सुशोभित करणाऱ्या पंढरीनाथाच्या अत्यंत लाडक्या आणि लढीवाळ भक्तांपैकी एक असणारे ज्यांचे श्री गुरु जगद्गुरु तुकोबराय आहेत ज्यांची भक्ती पाहून पंढरीनाथाने पिंपळनेरला यावं अशी भक्ती ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केली ते संत शिरोमणी निळोबराय आणि श्री निळोबरायांनी आजच्या अभंगामधून केलेलं कैवल्य कनकदाते श्री ज्ञानोबराय विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ श्री संत सोपान देवा आणि आदिशक्ती जगन्माता मुक्ताबाईंना नमन करत असताना या संत महात्म्यांचा अधिकार गायलेला अभंगाच्या सेवेसाठी निवडलाय विठ्ठला अधिकार गात असताना संत शिरोमणी निळोबरायांनी नमन या संत महात्म्यांना केलंय मंगलतेच्या स्वरूपाने या नमनाचा अधिकार गात असताना 3 प्रकारचे स्वरूपाचे मंगल आपण शास्त्राच्या नियमाप्रमाणे मानत असतो एक आशीर्वाद रूप मंगल 2 वस्तू निर्देशक रूप मंगल आणि 3रं म्हणजे नमस्कार कृत मंगल 3 मंगलामधून निळोबरायांनी आजच्या अभंगामधून जे मंगल केलंय ते ज्ञानोबरायांना निवृत्तीनाथांना सोपान देवांना आणि ब्रह्मचितकला श्री मुक्ताबाईंना नमस्कारकृत मंगलातून अधिकार गात असताना या संत महात्म्यांचा अधिकार गायलाय तो अधिकार ज्यांनी गायलाय ते संत आहे आणि ज्यांचा अधिकार गायलाय ते सुद्धा संत आहे विशेषतः संत महात्म्यांनी ज्यावेळेस संत महात्म्यांचा अधिकार गायलाय हा गायलेला अधिकार पंढरीनाथाने जर श्रवण केला तर देवाला विनोद न आवडता स्वतःचं चरित्र न आवडता फक्त या संत महात्म्यांचं चरित्र प्राणाहून अधिक जास्त प्रिय आवडतं हे ज्ञानोबरायांनी सांगितलं तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसते जे भक्ताचं चरित्र देवासमोर वर्णन करतील ते देवाला प्राणाहून अधिक जास्त प्रिय असतील तर मला तरी वाटतं
या बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कीर्तन सेवेच्या सप्ताहाच्या माध्यमातून समस्त कॉलनी आणि समस्त भजनी मंडळाच्या समस्त वारकऱ्यांच्या एकत्रित करणाने समर्पणाने समन्वयाने विशेष उपस्थितीने आणि सर्वांच्या सहकार्याच्या भूमिकेतून हा सप्ताह हे बालसंस्कार शिबिर मोठ्या आनंदाने संपन्न होत आहे. आणि यांनी इथं टाळ घेऊन उभं राहणं म्हणजे सांप्रदायाची एक विशेष सेवा करणं आहे. ही सेवा सहज यांच्या हातात आली नाही. एकतर त्यांच्यावरती त्यांच्या आईवडिलांची कृपा आहे. हीच कृपा आईवडिलांनी जन्म दिल्यानंतर सार्थकी लावले आणि सार्थकी लागल्यानंतर त्यांनी ह्या वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये आल्यानंतर ज्यांची कृपा त्यांच्यावर दुसऱ्यांदा झाली म्हणजे त्यांचा पुनर्जन्म झाला. तो दुसरा जन्म ज्यांच्यामुळे झाला ते श्री हरिभक्त परायण आपल्या कान्हा देशाचं भूषण असणारे जे बंधू आदरणीय श्री हरिभक्त परायण गोपाल महाराज यांच्या संगतीमध्ये या सर्वांचा दुसरा जन्म झाला. त्या दुसऱ्या जन्मामध्ये यांनी इथं टाळ घ्यावं, कपाळाला बुक्का लावावा, टोपी घालावे, हरिपाठ गावा, कीर्तन ऐकावं, कीर्तनामध्ये गायन करावं, पावल्या खेळाव्यात. हे मोठ्या भाग्याने यांच्या नशिबामध्ये प्रत्येकाच्या आलाय. आणि यांना समजेल असंच कीर्तन असावं. काही संस्कार शिबिरातलं कीर्तन असल्यानंतर हे कीर्तन मी तुमच्यासाठी करू शकणार नाही, हे कीर्तन मी यांच्यासाठी करू शकतो. आता इथं जे जे बसले त्यांच्या समोर कीर्तन करणं म्हणजे आमचे श्रीगुरू सांगतात सूर्याला आरसा दाखवण्यासारखा आहे. मी यांच्या समोर लहानसा मोठा झालो. यांच्या समोरच पारमार्थिक जीवनाची वाटचाल आम्ही प्रारंभ केली. यांच्या समोर आम्ही शानपण सांगणं म्हणजे आम्हाला चांगलं वाटत नाही. मी बाबा आमच्या श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेला एक गोड दृष्टांत होता. ते असं सांगतात, या ज्येष्ठ मंडळींसमोर कीर्तन करण्यासाठी सेवेच्या माध्यमातून जर आपण उभं राहिल्यानंतर ही सेवा करत असताना आपण मानावं की या मंडळींनी, या श्रोत्यांनी रोज, या गुरुबंधू मंडळींनी, या गुरुस्थानी असणाऱ्या मंडळींनी रोज आमरसाचं सेवन केलंय आणि आजच्याच दिवशी त्यांच्या वाटेला चटणी भाकर आली. आता ही चटणी भाकर तुम्ही गोड कराल अशीच मनामध्ये अपेक्षा बाळगतो. आंबा तर गोड नाही पण आजचा आंबा खवट निघणार नाही याची शाश्वती मात्र मी देऊ शकतो. विठाला एक वारकरी संप्रदायाच्या नियमाने संस्कार कसे लागावे याचं योग्य मार्गदर्शन ज्यांच्याकडे काही दिवसापासून तुम्ही आम्ही सर्वजण लक्ष ठेवून या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून यांना वारकरी सेवा घडावी, ज्ञानोबा तुकोबाराय कळावे, मुक्ताबाई कळाव्यात, संप्रदायाची निष्ठा कळावी, हे ज्यांच्या सानिध्यामध्ये यांना सहज एक गुरुकृपा झाल्यानंतरची फलश्रुती जशी प्राप्त होते ही फलश्रुती इथं उपस्थित असणाऱ्या सर्व बाल गोपाळांना सहज प्राप्त झाली. ही प्राप्त करत असताना त्यांच्या जीवनातली तळमळ ही परमार्थिक सुखासाठीची नाही, तर हे परमार्थ आमच्या हातात आल्यानंतर हे परमार्थातलं सुख, ही परमार्थातली नाम साधना, ही साधनेच्या स्वरूपाने उपासना घडावी, किंबहुना ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार आम्ही आत्मसात करावे यासाठीची यांची तळमळ आहे. ही तळमळ ज्ञानोबारायांच्या, मुक्ताबाईंच्या, तुकोबारायांच्या, सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेने या सर्व बाल संस्कारामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहज प्राप्त झाले. बघा त्यांना 5 गुण सहज प्राप्त झाले. ते 5 गुण प्राप्त करत असताना त्यांच्यावर एका प्रकारे सद्गुरूची कृपा झाली. ज्ञानोबाराय बोलतात, गुरु कृपे जो सज्ञान त्यासी देहाचे अबाधितवान, मिथ्या प्रपंचाचे दर्शन कर्मे करते पण त्या नाही. ज्ञानोबारांवरती श्रीगुरूंची कृपा झाली, विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथांचे. आणि ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीच्या रचनेच्या ज्ञानोबारांनी शेवटी सांगावं, हे जेवढं काही आहे हे सर्व माझ्या श्रीगुरूंचं आहे. हे फक्त त्यांनी सिद्धीला नेण्याचं काम केलंय, पूर्णत्वास नेण्याचं काम केलंय. आम्ही कोण त्यांची स्तुती करणार आहे. तसंच या बालकांच्या संस्काराच्या माध्यमातून एक परमार्थ कळावा म्हणून यांच्या हातामध्ये श्री हरिभक्त परायण गोपाल महाराजांनी सहज ही पताका सांभाळण्यासाठी दिली आणि त्यांनी ती चोख पद्धतीने सांभाळले. म्हणून या सर्व वारकऱ्यांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. कीर्तन जरी आजचा आपल्या जळगावमध्ये कॉलनीमध्ये असलं, या बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातलं असलं, तरी हे स्वरूप पाहिल्यानंतर, श्रीगुरूंची उपस्थिती पाहिल्यानंतर, आधी करून महाराज मंडळींची उपस्थिती पाहिल्यानंतर मला वाटत नाही बाबा एक कीर्तन आपल्या जळगावमध्ये चालू आहे. मला तर असं वाटतं आईसाहेबांच्या समाधी स्थळावरती कीर्तन चालू आहे की काय. एवढा आनंद प्रगट करण्याचं हे आपलं अट्टहास, आपलं धाडस, हे संकल्प ज्ञानोबारांच्या, तुकोबारांच्या, मुक्ताबाईंच्या कृपेने सहज प्राप्त झाला. 5 गुण यांनी प्राप्त केले. केव्हा उठावं, केव्हा झोपावं, काय वाचावं, कसं वागावं आणि कसं चालावं,
हे सहज यांनी श्रीगुरूच्या सान्निध्यामध्ये किंबहुना संस्काराच्या माध्यमातून हे सहज प्राप्त केलंय. गोड एक सुभाषित सांगतात. ते सुभाषितामध्ये वर्णन केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचं जीवन कसं असावं, या 5 गोष्टी विद्यार्थीच्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. त्या जर ह्या गोष्टी जीवनामध्ये असल्या तर त्याला विद्यार्थी असं म्हणतात, अन्यथा त्याला विद्यार्थी म्हणता येत नाही. का कह चेष्टा बकोद्यानम, हे आमच्या श्रीगुरूंनी सांगितलेला असा गोड भाव आहे. कसं खावं, कसं राहावं, कसं लक्ष केंद्रित करावं, किंबहुना श्वान निद्रा तथैवच अल्पहारे गृहत्यागे विद्यार्थी पंचलक्षणम. कसा असावा विद्यार्थी याचं गोड उदाहरण आपण प्रत्येकाने लक्षात ठेवा. बाळांनो, आपण 15 दिवसामध्ये काय शिकलो, याच्यापेक्षा आपण काय टिकवून शिकलोय याला फार मोठं महत्त्व आहे. जरा काळजीपूर्वक ऐका. हे 15 दिवस तुम्हाला उरलेल्या पुढच्या वर्षासाठी पारमार्थिक जीवन कसं असावं यासाठीचे शिकवण देणारे 15 दिवस आहे. यांना जेवढी धन्यवाद, जेवढे आभार, त्यांच्या श्रीगुरूंना जेवढे आभार धन्यवाद द्यावे तेवढे तर कमीच आहे. पण त्यांच्या माता पित्यांनी ज्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपले लहान बालकं दिसले पाहिजे यासाठीची तळमळ केली, प्रथम त्या मायबापांना सुद्धा धन्यताच दिली पाहिजे. किती धन्यता द्यावी त्यांना. अहो, विठ्ठल पंथ रुक्मिणी त्यांनी 4 देवांना जन्म दिला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या 4ही देवांना जन्म देणारे विठ्ठल पंथ रुक्मिणी आहे. पारमार्थिक जीवनाची वाटचाल कशी असावी ही त्यांनी शिकवलं. ही पारमार्थिक जीवनाची वाटचाल यांची कशी असावी हे त्यांच्या मायबापांनी शिकवलं आणि नंतर हे श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये त्यांनी प्राप्त केलं. एकदा या सर्व वातावरणामध्ये, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण तरी मुक्ताबाईंना एक प्रार्थना करूयात, ज्ञानोबारांना एक प्रार्थना करूयात. यांनी या पारमार्थिक जीवनाची वाटचाल याच्या आधी केली असेल किंबहुना याच्या पुढे ते करणार असेल, पण ही वाटचाल ज्यांनी चालू केली ती एक वाटचाल प्रारंभ करत असताना तिचा आरंभ हा फक्त आणि फक्त शेवट तिचा कोणीतरी कीर्तनकार होईल म्हणून नाही, कोणीतरी वादक होईल म्हणून नाही, कोणी गायनाचार्य होईल म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून ते योग्य दिशा आणि योग्य जीवन जगतील यासाठीचं मार्गक्रमण त्यांचं प्रत्येकाचं निश्चित असेल. म्हणून प्रथमतः आमच्या गोपाल महाराजांना मनपूर्वक आभार धन्यवाद देतो, ज्यांच्या अनमोल अशा सहकार्याने एक सहकार्याची भूमिका मनामध्ये प्रगट करून या सर्व जळगावकर आपल्या परिसरामध्ये राहणाऱ्या, पंचक्रोशीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकानेच ही प्रेमाची भूमिका, उपासनेची भूमिका, काहीतरी आपल्यालाही संत सेवा घडावी ही भूमिका आम्ही प्रत्येकाने दाखवले, म्हणून तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे सर्वच महाराज मंडळी, ग्रामस्थ मंडळी, पंचक्रोशीतील वारकरी सर्वांची विशेष उपस्थिती आहे. सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करतो. या कीर्तन सेवेसाठी विशेष करून ज्यांची उपस्थिती लागली, माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे, माझ्यावर म्हणण्यापेक्षा वारकरी संप्रदायातल्या अनेक तरुण कीर्तनकारांवर, तरुण वारकरी वैष्णवांवर स्वतःच्या मुलाप्रमाणे, भावाप्रमाणे एक जिव्हाळा, एक गुरुस्थानी असणारे श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण पूज्य श्री गुरुवर्य गजानन महाराज वरसाडेकर श्री महाराजांची पावन उपस्थिती या कीर्तन सेवेसाठी आहे. श्री महाराजांच्याही चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करतो. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण सोपान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पारमार्थिक जीवनाची वाटचाल ज्यांच्या मार्गदर्शनाने प्रारंभ झाली असे माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण पूज्य श्री गुरु आदरणीय गोपाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रद्धे महाराजांच्याही चरणी आदराने साष्टांग प्रणिपात आहेत. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व वारकरी वैष्णव ज्यांची अनमोल अशी सहकार्याची भूमिका आहे, रामकृष्ण हरी सप्ताह समिती, समस्त अंजली पार्क आणि त्याच पद्धतीने या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे पखवाजावरती उत्तम साथ करणारे योगेश महाराज, आदरणीय श्री हरिभक्तपरायण भूषण महाराज, एकदा महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. वा, महाराजांचा हात गोड आहे. सेवेच्या माध्यमातून गोड पखवाजाची सेवा महाराज आपल्याला देत आहेत. महाराजांचे मनापासून आभार. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे आपल्या कान्हा देशाचं भूषण असणारे श्री हरिभक्तपरायण पूज्य सुजित महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने एक पारमार्थिक जीवनाची वाटचाल प्रारंभ करत असताना वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तन करणारे आमचे बंधू आदरणीय श्री हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तपरायण आमचे बंधू योगेश महाराज आणि सर्वच महाराज मंडळी आदरणीय महाराजांची उपस्थिती आहेत. सर्व उत्कृष्ट पद्धतीची यूट्यूबची सुद्धा या ठिकाणी मांडणी, ज्ञानी यांची माऊली ब्रह्मरस, तुमची विशेष उपस्थिती आहे. सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये ही कीर्तन सेवा संपन्न होते. काय सप्ताह करायचं म्हटल्यानंतर एवढी सगळी मंडळी जमवण्यासाठी खिशात काहीतरी रक्कम असावी लागते. ती रक्कम
1.5-2 लाखाची नसावी, ती रक्कम जास्तीत जास्ती 5-6 लाखाची तरी असावी, जेणेकरून एवढा सप्ताह एवढं स्वरूप म्हणजे 3 स्वरूपाने आपल्या सप्ताहाला एक मार्गदर्शन म्हणा, एक स्वरूपाची चाचणी म्हणा सहज प्राप्त होते. एकतर सव्यताही प्राप्त होते, भव्यताही प्राप्त होते आणि दिव्यताही प्राप्त होते. एवढा खर्च केल्यानंतर एवढं प्राप्त होतं. पण मला सांगा, फक्त महाराज मंडळी किंबहुना संप्रदायाची निष्ठा सांभाळत असताना जी ज्ञानोबरांची कृपा होते, ती कृपा असल्यानंतर हा सप्ताह करण्यासाठी जी सेव्यता उपलब्ध आहे, जी दिव्यता उपलब्ध आहे, जी भव्यता उपलब्ध आहे, ती फक्त एकटे गोपाल महाराज उभं राहिले म्हणून नाही, तर तुम्ही सर्वांनी आपल्या वाटेला जी जी सेवा आली ती मोठ्या मनोभावनेने केली, म्हणून हे कार्य मोठ्या आरंभाने आज इथं आनंदाने संपन्न होत आहे. ते संपन्न होत असताना तुम्हाला जेवढं श्रेय द्यावं प्रत्येक मंडळींना तेवढं कमी आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे बंधू, आपल्याच कान्हा देशाचं भूषण असणारे जे अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व महाराज मंडळी, त्याच पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीची साऊंड सर्व्हिस. बाबा, अशी साऊंड सर्व्हिस असल्यानंतर कीर्तनकाराचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. ही साऊंड सर्व्हिस अशी आहे. साऊंड सर्व्हिस खूप असतात. त्या साऊंड सर्व्हिस म्हणजे काय असतं, ते शेतामध्ये ट्रॅक्टर चालत असताना त्याच्यावरती टेप असतो. जरा काळजीपूर्वक ऐका गोपाल बाबा. त्या टेपचा आवाज एकटा ट्रॅक्टर चालक सोडून सर्व गावाला ऐकायला येतो, पण फक्त ट्रॅक्टर चालकाला ऐकायला येत नाही. मला काय बोलायचं तुम्हाला समजलं असेल. पण ही साऊंड सिस्टीम म्हणजे फक्त साऊंड सिस्टीम नाही, ही ज्ञानोबा तुकोबारायांची सेवा आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. जे लहान बंधू आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वच ग्रामस्थ, सर्वच वारकरी, सर्व गुरुस्थानी असणारी मंडळी, सर्व पारमार्थिक स्नेही मंडळी, सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करून उर्वरित वेळेमध्ये आपण निळोबारांच्या अभंगाचा बहुश्रुत चिंतनाचा प्रयत्न करू. विठ्ठला बोला पुंडली कवरला ज्ञानदेव श्रीमंत संत आदी शक्ती काय निळोबारांनी नमन केलंय, ते नमन करत असताना कुठल्या संतांना केलंय ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा या संत महात्म्यांना नमस्कार कृतमंगलाच्या द्वारे निळोबाराय नमन करतात. नमन करत असताना निळोबारांनी याच संत महात्म्यांना नमन केलं. याच्या पाठीमागचं कारण काय असलं पाहिजे ऐका. संत नावापर्यंत, संत पदवीपर्यंत, संत या अधिकारापर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्गक्रमण प्रत्येकाचा असू शकता, परंतु जरा सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर नाव असल्यानंतर ते ज्ञानोबारायांसारखं मातृत्व बहाल करू शकत नाही. तुकाराम नाव असल्यानंतर ते तुकोबारायांसारखा पंचमवेद गाथ्याची निर्मिती करू शकत नाही. मुक्ताबाई नाव असल्यानंतर मूळ मायेच्या स्वरूपाने ज्ञानोबारांना पुनर्जन्म देऊ शकत नाही. संतांचा अधिकार हा नावाने ठरत नसतो, संतांचा अधिकार हा कृतीने ठरत असतो. म्हणून मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मानाम हे महात्म्याचं जीवन असतं. मनस्य अन्यद, वचस्य अन्यद, कर्मण्य अन्यद हे दुरात्म्याचं जीवन असतं. काय जीवन ज्ञानोबारांचं, तुकोबारांचं, मुक्ताबाईंचं, निवृत्तीनाथांचं आहे का? त्या जीवनामध्ये फक्त एक आहे. काय आहे? देवाची प्राप्ती करण्याची उपासना त्यांच्या जीवनामध्ये आहे. ही उपासना ज्यांनी आपल्या जवळ ठेवली ते ज्ञानोबारांनी सांगावं, त्यांनी एका प्रकारे देवाला आपलं करून देवाची भक्ती केली. ज्ञानोबाराय जरा सांगा कुठली भक्ती केली? तेव्हा ज्ञानोबाराय सांगतात, साडे पंढरा मिसळावे, साडे पंढरीची होवावे, तेवी मी झालिया संभवे भक्ती माझी. जी भक्ती त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली त्या भक्तीचं नाव आहे तेवी मी झालिया संभवे भक्ती माझी. आणि या भक्तीच्या माध्यमातून घडलेली उपासना आहे का? त्यांनी भजन केलं, त्यांनी मनन केलं, त्यांनी चिंतन केलं. अहो, हे भजन केल्यानंतर स्वयं भगवान श्रीकृष्णाने त्यांची स्तुती करावी एवढा अधिकार त्या संत महात्म्यांचा आहे. आवडे करिता माझे भजन ज्ञानोबाराय बोलतात, मज पूज्य होती भक्तजन, त्या भक्तांचे निज लक्षण स्वयं श्रीकृष्ण सांगत. ज्ञानोबारांच्या स्वरूपाचं लक्षण वर्णन करत असताना ज्ञानोबारांचा वस्तू निदेशक जसा संत महात्म्यांनी केला, तसंच ज्ञानोबारांचा वस्तू निदेशक हा पंढरीनाथाने आपल्या स्वमुखाने केला. काय एक भक्ताचा एक स्वभाव आहे,
देवाच्या चरणाची अपेक्षा भक्ताने करणे याला प्रमाण म्हणतात. परंतु भक्ताने देवाच्या चरणाची अपेक्षा करावी यात काय विशेष? पण जिथे देव भक्ताच्या चरणाची अपेक्षा करत असेल ते भक्त फक्त आणि फक्त ज्ञानोबा तुकोबारायच आहे, अन्यथा दुसरे नाही. जरा माफी मागून बोलतो. श्री गुरु महाराजांची उपस्थिती, आदरणीय गोपाल महाराजांची, सोपान महाराजांची, आधी करून महाराज मंडळींची उपस्थिती आहे. जरा माझे शब्द कठीण असतील पण जरा माफी मागून बोलतो. ऐका, काय देवाचं नशीब बळवान होतं म्हणून देवाला ज्ञानोबा तुकोबारांसारखे भक्त भेटले. हे आपल्याला देवाचं नशीब म्हणावं लागेल. काय भक्तांचा अधिकार गावा, तो अधिकार गात असताना ज्ञानोबारांचा अधिकार स्वमुखाने पंढरीनाथाने गायला. काय गायला? एकदा ज्ञानोबारांनाच पंढरीनाथाने म्हणावं, माऊली काय झालं, अनेकांचे पाय चित्तामध्ये धारण करून जी कृतकृत्यता मला प्राप्त झाली नाही. बाळांनो काळजीपूर्वक ऐका, ती कृतकृत्यता फक्त आणि फक्त माऊली मला तुमच्या चरण तीर्थाने प्राप्त झाली. मी भक्तासाठी अनेक केलंय, खूप केलंय. कारण की माझं औदार्य गात असताना ज्ञानोबाराय स्वतः बोलतात, भगवंत काय प्रदान करतो? ऐका, यश श्रवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वसते जेथ. देवाचं स्वरूप सामान्य नाही. अहो, जी पुतना देवाला विष पाजून मारण्यासाठी आली तिला सुद्धा सायुज्याच्या प्राप्ती करून देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा, देवाचा अधिकार काय सामान्य वाटला? नाही नाही. ज्याने वाटीभर दूध मागितलं त्याला समुद्र दिला, क्षीराचा सागर उपमन्यू. अहो, भक्ताला देण्यासाठी देवाकडे कमी नाही, परंतु देव स्वतः म्हणतो, माऊली काही नाही, त्यांचे पाय चित्तामध्ये धारण करून जी कृतकृत्यता प्राप्त झाली नाही ती तुमच्या चरण तीर्थाने प्राप्त झाली. नेमकं कशी प्राप्त केली याचा पुरावा नामदेवराय बोलतात. नामदेव महाराज सांगतात, समाधी प्रकरणामध्ये काय केलं, देवाच्या नामचिंतनामध्ये ज्यांचं परमार्थिक जीवन आहे त्या ज्ञानोबारांचा हात धरून पंढरीनाथाने एकदा आसनावरती बसवलं. जरा काळजीपूर्वक ऐका. आसनावरती विराजमान केल्यानंतर पंढरीनाथाने ज्ञानोबारांना सांगावं, माऊली तुमचे पाय माझ्या हातामध्ये द्या. ज्ञानोबारांनी चरणकमल हातामध्ये दिल्यानंतर एका पात्रामध्ये पंढरीनाथाने ज्ञानोबारांचे चरणकमल ठेवले. ठेवल्यानंतर फक्त ते ठेवले नाही हो, त्यावरती ज्ञानोबारांच्या चरणकमलावरती पंढरीनाथाने तीर्थ ओतलं. जरा ऐकाय काका, तीर्थ ओतल्यानंतर देव तेवढ्यावर थांबला नाही, चरणाची सेवा करायला लागला. ही सेवा करत असताना ते तीर्थ ज्ञानोबारांचं चरण तीर्थ, पात्रामध्ये आलेलं तीर्थ पंढरीनाथाने वाया जाऊ दिलं नाही. काय केलं देवाने? ते चरण तीर्थ तोंडाला लावलं, प्राशन केलं आणि प्राशन केल्यानंतर उर्वरित चरण तीर्थाने पंढरीनाथाने पंढरपूरचा गाभारा शिंपून काढावा आणि ज्ञानोबारांना म्हणावं, बाऊली बास, आता खऱ्या अर्थाने मला कृतकृत्यता प्राप्त झाली. याचा गोड पुरावा नामदेवराय बोलतात. ऐका, विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज तुळशी मंजिरी केशवराज त्याचे मस्तकी वाहतसे चरण तीर्थ घेतले तेने समस्त ही मंदिर शिंपिले आपणा मुखी गातले मने कृतकृत्य झालो मी. स्वय श्रीकृष्ण सांगत देवाने स्वाधिकार गायला ज्ञानोबारांचा, स्वतः गायला. एक माफी मागून बोलतो, ऐका. काय, जोपर्यंत स्त्री देहामध्ये प्रसूती कळा आणि प्रसूती वेदना येत नाही तोपर्यंत स्त्री देहामध्ये मातृत्व बहाल करता येत नाही. आई म्हणण्याच्या अधिकारापर्यंत एखादी स्त्री पोहोचू शकत नाही. स्त्री देहामध्ये जन्माला आल्यानंतर स्त्रीचा शृंगार आहे, एका प्रकारे तिला प्रसूती वेदना येणं, प्रसूती कळा येणं. पण ऐका, स्त्री असणं केवळ प्रसूती वेदनांशी निगडीत नसतं. जरा काळजीपूर्वक ऐका, स्त्री असणं केवळ प्रसूती वेदनांशी निगडीत नसतं. आणि स्त्री असणं केवळ प्रसूती वेदनांशी निगडीत राहिलं असतं तर 750 वर्षापासून एका 22 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आज सुद्धा ज्ञानोबारांना ज्ञानाबाई माझी अनाथाची माय कोणाला म्हणतात? जी सहज मातृत्व बहाल करते तिला माय म्हणतात. पण ऐका, यांनी यांच्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल ज्ञानोबारांना स्मरण केले आणि ज्यांनी ज्ञानोबारांचं स्मरण केलंय, ज्यांनी ज्ञानोबारांच्या समाधीवर माथा ठेवलाय, जरा माफी मागून बोलतो, ज्ञानोबारांना स्मरून ज्ञानोबारांच्या समाधीवर माथा ठेवणे म्हणजे कपाळावरची रेख बदलवणे. ज्ञानोबाराय सहज कृपा करतात, सहज करतात.
ज्ञानोबांची कृपा प्राप्त करण्यासाठी नाथ महाराज म्हणतात काय करा, फक्त सर्वांनी ज्ञानदेव 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 म्हणता म्हणता ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो, पण नाथ महाराज काय सांगतात ऐका. 4 अक्षर ज्ञानदेव जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव ऐसे शिवादी देव बोलिले. काही करू नका. बघा या सर्व बालगोपाळांना सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे का, काय करा, फक्त मुखाने ज्ञानदेव 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 म्हणा. याच्याने काय होतं नामदेवराय बोलतात ऐका. सर्वांनी माझ्या पाठीमागे या, प्रत्येकाने गावं, प्रत्येकाने ऐका. 4 अक्षर ज्ञान देव, 4 अक्षर ज्ञान देव बोला. 4 अक्षर नामदेवराय बोलतात ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटल्यानंतर काय होतं, सर्वांनी काळजीपूर्वक सर्वांनी बोला ऐका. हा माझ्या पाठीवर अनेक एक सोपा रे, अनेक एक सोपा रे, अनेक व्यवस्थित ऐका, सर्वांनी बोला. अनेक एक सोपा रे, अनेक एक सोपा रे, अनेक एक सोपा रे, अनेक एक सोपा रे, अनेक एक सोपा
ज्ञानोबा समाधी प्रकरणात सांगतात काय. सर्वांनी पाठीमागे घ्या, प्रत्येकाने बोला माझ्या पाठीमागे. अनेक एक सोपा रे, अनेक एक सोपा रे. वा, सर्वांचा आवाज. ज्ञानदेव ही चार अक्षरे, ज्ञानदेव ही चार अक्षरे. वा वा. जो जप करील निर्धारे, जो जप करील निर्धारे. आवाज. वा. त्यास ज्ञान होईल, त्यास ज्ञान होईल. वा वा. या विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. ते म्हणतात काय संस्कार लागले विद्यार्थ्यांना. मोबाईल हातामध्ये आल्यानंतर नको नको ते बघण्यापेक्षा, नको नको ते ऐकण्यापेक्षा, नको नको ते बोलण्यापेक्षा काहीतरी ज्ञानदेव ऐका, ज्ञानदेव बोला, ज्ञानदेवच पहा, असे संस्कार लागल्याशिवाय राहणार नाही. हे फक्त इथे प्राप्त होतं. ज्ञानोबारांचं नाव का घ्यावं. ऐका, मनुष्याच्या जीवनामध्ये असा काळ यावा. वाईट काळ तर प्रत्येकाचा आहे. त्या वाईट काळामध्ये सुद्धा बेबीच्या देठापासून ज्ञानोबा माझं ओरडून गावं, आणि चांगल्या काळामध्ये सुद्धा ज्ञानोबा माझा एकदा बेबीच्या देठापासून ओरडूनच गावं. काय होतं याने. अहो ज्ञानोबा आपल्याला जे पाहिजे ते देतात, किंबहुना अहो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. पण अनेक एक सोपारे, ज्ञानदेव ही चार अक्षरे. जो जप करेल निर्धारे, त्याचे ज्ञान होईल. ज्ञानोबारांना फक्त माय म्हटले नाही, ज्ञानोबारांना बाप म्हटले. का संत श्रवण निळोबारांनी नमन केलं त्याच्या पाठीमागचं एक कारण सांगतो. पैठण क्षेत्रातल्या महात्म्याने जावं अलंकापुरीला, ज्ञानोबारांच्या समाधीत प्रवेश करावा. प्रवेश केल्यानंतर ज्ञानोबारांच्या चेहऱ्यावरचं ते तेज पाहावं. ते पाहिल्यानंतर त्या महात्म्याने सांगावं, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. त्यांनी म्हणावं ज्ञानोबाराय म्हणजे कोण आहे. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. त्यांनी म्हणावं ज्ञानोबाराय म्हणजे कोण आहे. ऐका, साधकाचा माय बाप दरुशने हरे सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. वा वा. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. पाठीमागे बोला सर्वांनी, ज्ञानोबा माझा, 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 ज्ञानोबा माझा. सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारांना साक्षात ब्रह्माच्या ठिकाणी अधिकार ज्यांनी दर्शवून सांगितला ते संत महात्मे बोलतात की ज्ञानोबाराय साक्षात ब्रह्म आहेत. किंबहुना ज्ञानोबारांचं स्वरूप वर्णन करत असताना ज्ञानोबारांचा अधिकार काय,
सोपान देवांचा काय, मुक्ताबाईंचा काय, निवृत्तीनाथांचा काय, हे सांगत असताना म्हणतात, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. नामदेवराय तर बोलतात त्यांनी अवतार कार्य धारण केलं, प्रारंभ केलं, पण ऐका त्यांनी कृपा करत असताना कशी केली जरा काळजीपूर्वक ऐका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती पाप केलंय, या पापाचं मोजमाप कधी संत महात्म्यांनी त्यांच्याकडे ठेवलं नाही, फक्त कृपा केली. जरा माफी मागून बोलतो, संत कृपा कशी करतात माझ्याकडे लक्ष द्या, ऐका. संत कृपा कशी करतात, तुम्ही कसेही असा किंवा कसाही असा, पण संत महात्मे कृपा केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे, नामदेवरांचा प्रसिद्ध अभंग आहे. नामदेवराय बोलतात ऐका. हो का दुराचारी विषयी असत, संत कृपे त्वरित उद्धाराते ब्रह्मादिका त्यांची वंदिती पायवणे, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणे. ज्ञानोबारांना नमन. त्याच्या पाठीमागचं एक कारण ऐका. काय ज्ञानोबारांना नमन करत असताना सकल संत महात्म्यांनी ज्ञानोबारांचं जसं वस्तूने आशीर्वादाने तसंच नमस्काराने जे मंगल मांडलंय, ते मंगल मानत असताना ज्या निळोबारांनी मंगल मांडलंय, ते म्हणतात ज्ञानोबारांचं स्वरूप आम्ही ओळखलंय. का ज्ञानोबाराय तुम्हाला जर सामान्य स्वरूपाने दिसत असतील तर थांबा, हे त्यांचं सामान्य स्वरूप म्हणजे जगाच्या उद्धारासाठी अवतार त्यांनी घेतलाय, आणि अवतार घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला जवळ केलाय. जरा काळजीपूर्वक ऐका. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये मनुष्य जेवढा त्याच्या दुःखात दुःखी नाही, तेवढा तो समोरच्याच्या सुखात दुःखी आहे. आपल्याकडे किती दुःख आहे याची कोणाला चिंता नाही. पण ऐका, असं कधी वाटलंच आपल्याला, कधीतरी वाटतं आपल्याला की काहीतरी परमार्थिक जीवनाच्या वाटचालीमध्ये किंवा प्रपंचाच्या वाटचालीमध्ये आपल्याला काहीतरी कमी पडत आहे. पण ऐका, कमी आपल्याला पडत नाही. पारमार्थिक जीवनाची वाटचाल असेल तर माझे शब्द काळजीपूर्वक ऐका. आपण ज्ञानोबारांच्या, तुकोबारांच्या, मुक्ताबाईंच्या कासेला धरून आपला परमार्थ ठेवलाय, आणि ज्यांनी त्यांच्या कासेला धरलाय त्यांचा नाश कधी होत नाही, हे संत महात्मेच म्हणतात. हे संत महात्मे गातात. काय त्यांनी म्हणावं, समर्थाची धरिली कास आता नाश कशाचा, ज्ञानोबारांच्या कासेला धरून आपला परमार्थ आहे. नमन करावं ज्ञानोबारांना. पण ऐका, ही मनुष्यरूपी गंगा जीवन जगत असताना दोन पद्धतीने जीवन जगते, एक दीनतेने आणि दुसरी लीनतेने. मनुष्याच्या जीवनामध्ये जेवढी दीनता आहे, ही दीनता म्हणजे गरिबी. ऐका, गरिबी म्हणजे काय? ही गरिबी फक्त पैशाने ठरवत नाही, ही गरिबी फक्त यशाने कीर्तीने ठरवत नाही. या गरिबीचे लक्षण तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरी अमंगळ योग येतो, याला म्हणतात गरिबी. मनुष्याच्या जीवनामध्ये ती गरिबी आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये लीनता आहे. लीनता का असावी? ऐका. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जर नम्रता धारण केली नाही तर असं म्हणतात, शहाण्याला दीडशाना भेटल्याशिवाय राहत नाही. जरा तुम्ही बोला, नम्रता जर धारण केली नाही तर शेराला, वा क्या बात आहे, सव्वाशेर भेटल्याशिवाय राहत नाही. नम्रता दाखवली नाही, शहाण्याला दीडशाना आहे, शेराला सव्वाशेर आहे. नम्रता का दाखवावी? त्याच्या पाठीमागचं एक कारण संत महात्म्यांनी दाखवली म्हणून आपण दाखवावी. का सांगतो ऐका ना. नामदेवरांच्या कीर्तनात देव नाचला, नामदेवरांच्या हातातून देवाने नैवेद्य खाल्ला, किंबहुना नामदेवरांनी देऊळ फिरवलं, पण त्या नामदेवरांनी अहंकार जवळ ठेवला नाही, नामदेवरांनी लीनता जवळ ठेवली. जेवढी मनुष्याकडे लीनता असेल तेवढा मनुष्य मोठा झाल्याशिवाय राहत नाही. नामदेवराय बोलतात, लीनतेतून काय? नवे बहुश्रुत नवे ज्ञानशीळ दास मी दुर्बळ वैष्णवांचा, दास मी दुर्बळ वैष्णवांचा. तुकोबारांनी पंचवेद गाथ्याची निर्मिती केली. देवाने तुकोबारांची पूजा केली. तुकोबारांना अहंकार झाला नाही. नाही नाही नाही. तुकोबारे तर म्हणतात, देवा नाही मज ज्ञान नेनोबा साधन करीतो भजन बोळ्या बावे, करीतो भजन बोळ्या बावे, नाही मज ज्ञान. तुकोबारांनी गावा. काय झालंय? फक्त युग बदलले. आता श्री गुरु गजानन महाराजांच्या आदरणीय गोपाल महाराजांची उपस्थिती आहे. त्यांच्या समोर काय बोलावं? आम्ही आमच्या परमार्थाची वाटचाल त्यांच्यापासून प्रारंभ केली, एवढंच. पण ऐका, मनुष्याला सर्व धारण करता येतं, मनुष्याला सर्व सोडता येतं,
मनुष्याला सर्व सोडता येतं, पण मनुष्याला मात्र हा अहंकार सोडता येत नाही. तो अहंकार म्हणजे आज सुद्धा राक्षस जिवंत आहे याची शाश्वती आपल्याला देतो. तुम्ही म्हणाल कसं सत्य आहे का? बघा 4 युग सांगतात, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. काय झालं काका, कृतयुगामध्ये राक्षसाचं नाव होतं 4 अक्षरी. जरा काळजीपूर्वक ऐका. हिरण्यकश्यप, तेच नाव त्रेतायुगामध्ये 3 अक्षरी झालं रावण. तेच नाव द्वापार युगामध्ये 2 अक्षरी झालं कंस. आणि तेच नाव कलियुगामध्ये 1 अक्षरी आहे मी. हे काहींना आज समजेल, काहींना उद्या समजेल, काहींना कीर्तन झाल्यानंतर समजेल, पण हळूहळू प्रत्येकाला समजेल. झालं काय, कीर्तनातून आपण विनोदाची अपेक्षा ठेवतोय काय? ही एक साधना आहे, ही एक माध्यम आहे जिथून कीर्तनाच्या माध्यमातून संत वाङ्मय सांगितलं जातं. आता मी बोलावं एवढा मी मोठा नाही, पण आमच्या श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलंय म्हणून सांगतो. ते म्हणतात एखादा रोग असल्यानंतर तो रोग काहीतरी गोळी खाल्ल्यानंतर बरा होतो गोपाल महाराज, पण त्या गोळीची चव कडू असते, पण तीच गोळी खाल्ल्यानंतर आपला रोग बरा होतो. तसं कीर्तन असतं. कीर्तनामध्ये आपण किती पानचट संसाराच्या गप्पा आणि पानचट विनोद ऐकले, ते ऐकल्यानंतर आपल्या कानाला थोड्या वेळापुरता बरं वाटतं, पण त्याने आपल्या जीवनाचा उद्धार होत नाही. संत वाङ्मय तुम्हाला जरी ऐकायला कडू वाटलं तरी त्यानेच आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे, हे सत्य आहे. ते म्हणाल काय सांगावं, अहंकार धरला नाही. आम्ही कशाला धरावं, पण मनुष्य सर्व टाकतो पण अहंकार टाकत नाही. म्हणून आमचे श्रीगुरू एक उदाहरण सांगायचे, विनोदाने बोलायचे. जर मनुष्याने लीनता दाखवली नाही तर शानला दीड शान आहे. काय होतं, विद्यार्थ्याचे कॉलेजचे पेपर चालू होते. विद्यार्थ्याने कॉलेजचा पेपर दिला. कॉलेजचा पेपर देऊन सायकल कॉलेजच्या गेटच्या बाहेर आला. सायकलवर बसला, सायकलला पॅन्डल मारलं. न कळत सायकलचं पॅन्डल मारता मारता त्याचा पाय सायकलच्या पॅन्डलमध्ये अटकला. जरा काळजीपूर्वक ऐका. पाय अटकल्यानंतर न कळत तो पडला. जिथं तो पडला तिथं कुंभार काकांची गल्ली. काकांच्या गल्लीमध्ये गाढवांचा गोळका, आणि त्या गाढवांच्या गोळक्यांमध्ये हा गाढव जाऊन पडला. आता या गाढवाला पडलेलं पाहिल्यानंतर मागच्या विद्यार्थीने हसू लागल्या. त्यातली एक विद्यार्थिनी म्हटली, का रे, एवढ्या दिवसापासून शाळेत येतो, एवढ्या दिवसापासून पेपर देतो, एवढ्या दिवसापासून कधी तुला तुझ्या भावाची आठवण आली नाही, आणि आज भावाच्या पाया पडतोय, आज भावाच्या पाया पडतोय. हे ऐकल्यानंतर तो शांत बसला नाही. ऐका, हा, तो म्हटला, होय होय वहिनी, भावाच्या पाया नाही पडणार आहे, मग कोणाच्या पाया पडणार आहे? धन्यवाद. हा वा, हा, अशा 2G 3G रेंजने कीर्तन ऐका. हा, आपलं कीर्तन लवकर संपेल. तुम्ही कीर्तन ऐकत नाही, तुम्ही घड्याळाकडे पाहताय. काळजीपूर्वक ऐका. काय माणसाने एक तर सुरुवात सांभाळावी, नाही तर शेवट सांभाळावा. आपल्या हातात शेवट अजून सुद्धा आहे. 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे. काळजीपूर्वक ऐका. काय लीनता दाखवली नाही तर शानला दीड शान आहे. दीनता मनुष्याच्या जीवनात, लीनता मनुष्याच्या जीवनात. पण ऐका, खरी ही दीनता आणि लीनता दाखवायची असेल तर ती देवाजवळ दाखवा, नाहीतर संतांजवळ दाखवा. देवाजवळ लीनता म्हणजे काय? देवाला नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आणि दुसरं नमन म्हणजे दुसरी कृतज्ञता भाव म्हणजे, आणि दुसरी लीनता म्हणजे जर दाखवायची असेल तर ती संतांच्या चरणाजवळच दाखवावी. का? अहो, त्यांच्या चरणाजवळ लीनता दाखवा. आपलं कोण आणि परक कोण एका क्षणामध्ये समजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात, बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. बाळांनो, आपण रोज हरिपाठ म्हणतो. त्या हरिपाठामध्ये ज्ञानोबारांच्या पहिल्या मंगल चरणामधला शेवटून दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. त्याच्यात संत संगती सांगितली. विद्यार्थ्यांनी उत्तर द्या, बोला. काय ज्ञानोबारांच्या हरिपाठातला पहिल्या मंगल चरणातला शेवटून दुसऱ्या क्रमांकाचा अभंग काय? बोला 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 विद्यार्थ्यांनी बोला. वा, एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. हा, ज्ञानोबाराय बोलतात, हा, संतांची संगती. बोला बोला वा, संतांची संगती. पण आता त्याच्यात तसं काहीच राहिलं नाही बाबा, बराचसा फरक राहिलाय. आता म्हणजे कसं झालंय, संतांचे संगती मोटार मार्ग गती, 18 सीट बसती येणे पंथे. आता असं झालंय. हा, पण संतांच्या संगतीतलं सुख हे संतांजवळ लीन झाल्याशिवाय कळणारच नाही. महाराज ती लीनता कुठल्या पद्धतीने दाखवावी आणि कोणाला दाखवावी, ती पद्धत आणि कोणाला दाखवावी याचा पुरावा श्री ज्ञानोबाराय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात दर्शवतात. नमो ज्ञानेश्वरा, जय हो. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्तीनाथ उदारा सोपान देव उदारा ज्ञानोबराय उदारा उदार शब्द संत महात्म्यांजवळ शोभून दिसतो अन्यथा आपण उदार नाही ज्ञानोबरायांचा अवतार्य ऐका ज्ञानोबरायांचा अवतार्य हे देवाच्या स्वरूपाने वर्णन करत असताना जसं देवापाशी 6 गुण तसं ज्ञानोबरायांपाशी 6 गुण जसं देवापाशी अवतार्य तसं ज्ञानोबरायांपाशी अवतार्य काय वडील बंधू होण्याची जबाबदारी निवृत्तीनाथांनी सांभाळली अवतार्य त्यांच्याकडे आहे बघा नाम आपण रे नाचत ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत सोपान संवत्सरी मिरवत निवृत्ती त्र्यंबक शिखरी सोपान देवांनी संवत्सर ग्राम म्हणजे आपण त्याला आता सासवड म्हणतो या सासवड ग्रामाला तर समाधी घेतली पण ऐका मुक्ताबाई ज्यांच्या पाठीवरती मोठ्या झाल्या ते सोपान देव आहेत पंढरपुरामध्ये 2 पीठं मानतात एक ज्ञानपीठ आणि दुसरं धर्मपीठ ज्ञानपीठाच्या ठिकाणी नाव आदराने घेतल्या जातं वैकुंठवासी गुरुनाम गुरु हरिभाऊ महाराज दाताळकर यांचा आणि धर्मपीठाच्या ठिकाणी नाव घेतलं जातं वैकुंठवासी गुरुनाम गुरु निवृत्ती बाबा वक्ते यांचा त्यांनी गोड पुरावा सांगितला ज्ञानोबरायांचा अवतार्य जसं आपण ऐकलंय सोपान देवांचा अवतार्य ऐकत असताना निवृत्तीनाथांचा अवतार्य ऐकत असताना एकदा बाबा निवृत्तीनाथांना समाधी घेण्याची इच्छा झाली हे अवतार्य पाहिल्यानंतर देवाने निवृत्तीनाथांसाठी रडावं एवढा अवतार्य निवृत्तीनाथांपाशी किती अवतार्य विठोबाचे हृदय हालेसे भरून झाकिले नयन निवृत्ती राजे काय अवतार्य हे अवतार्य त्या संत महात्म्यांना शोभून दिसतं ते 3 संत आहे का नामदेवराय समाधीत सांगता नामदेवराय तर बोलतात निवृत्ती सोपान ज्ञानदेव त्रिमूर्ती तिन्ही देव धर्म रक्षणार्थ पाहो मनुष्य रूपी अवतरले रामचे बाबा म्हणतात ते सांगतात बाबा असं 3 संतांचं वर्णन एकाच चरणामध्ये पण आदि शक्ती जगन्माता मुक्ताबाईंचं वर्णन एका वेगळ्या सेपरेट चरणामध्ये का केलं त्याच्या पाठीमागचं कारण आई साहेबांचा जन्म नसता तर आपल्याला हे 3 देव मिळाले नसते ऐका बाळांनो सर्वांनी बोला सर्वांनी ऐका कुठले 3 देव 1 ज्ञानदेव 2 नामदेव आणि 3 चांगदेव या 3 देवांना जन्म देणारा श्रीमंत श्री आदिशक्ती मुक्ताबाई आहे पहिले देव बोला पहिले देव दुसरे देव तिसरे देव नामदेव ज्ञानदेव आणि चांगदेव हे कीर्तन झाल्यानंतर काल्याच्या दिवशी आम्ही तुम्हाला प्रत्येकाला विचारू जरा काळजीपूर्वक ऐका सर्वांनी बोला मुक्ताबाईंनी ज्यांना पहिला जन्म दिला ते दुसरा जन्म दिला ते तिसरा जन्म वा या 3 देवांच्या जननी आईसाहेब आहे पण जननी म्हणत असताना आईसाहेबांना मातृत्व बहाल कसं करता आलं कारण की वयोमर्यादा आहे पण ऐका आईसाहेबांचा अधिकार हा वयोमर्यादेने पाहत असाल तर थांबा तो अधिकार वयाने नाही तो अधिकार कसा प्राप्त झाला आहे का ब्रह्मा विष्णू शिव रूपाशी आले निवृत्ती सोपान ज्ञान प्रगटले भगिनी मुक्ताबाई ब्रह्मचित्कले अवतार धरोणी जगदुद्धरिले जय देवी जय मुक्ताबाई आदि माते जननी वंदन तो पाई जय देवी जय मुक्ताबाई आदि माते जननी वंदन तो पाई जय देवी कुठल्या स्वरूपाने अधिकार ऐका तो अधिकार पाहत असताना मुक्ताबाईंनी ज्ञानोबरांना जन्म कसा दिला काय विसोबा चाटेंनी ज्ञानोबरांना बुटा सगट लात मारली ज्ञानोबरांना हे सहन झालं नाही ताटी लावली मुक्ताबाईंनी मूळ मायेच्या स्वरूपाने ज्ञानोबरांच्या नासिकेमधून प्रवेश करावा ज्ञानोबरांच्या नासिकेत आडवं झोपावं आणि झोपल्यानंतर जगाच्या पाठीवर पहिला उपदेश गावा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा पहिला उपदेश गायला तो उपदेश श्रवण केल्यानंतर ज्ञानोबरांचा क्रोध शांत झाला दुसरा जन्म दिला मुक्ताबाईंनी नामदेव महाराजांना फक्त एकट्या नामदेव महाराजांना नाही ऐका नामयाचे कुटुंब सांगावटेश्वर नामयाचे कुटुंब एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा मुक्ताबाईचा एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा मुक्ताबाईचा जनार्दनी विस्तार
मुक्ताबाईचा एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा रामाया जय वटेश्वर एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा एका जनार्दनी उपकार मुक्ताबाईचा एका जनार्दनी उपकार मुक्ताबाईचा मुक्ताईने बोधकेच राशी केला तेने नाम याला बोधी येले दोन देव आपण ऐकले ज्ञानदेव नामदेव शेवटचे देव बोला वा वा चांग देवांना जन्म मुक्ताबाईंनी दिला पण एक गोड प्रसंग आहे जरा 5 मिनिटं घेतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो मुक्ताबाईंना त्रिभुवनात पावन म्हणावं मुक्ताबाईंना जननी म्हणावं याच्या पाठीमागचं कारण चांगदेव महाराजांना जन्म दिला ते चांगदेव महाराज त्यांचा अधिकार काय व्याघ्र हर करीती वाहने सर्पाची वेष्टाने नानाविध योगीराज चांगदेव महाराजांचा अधिकार जन्म देत असताना मुक्ताबाईंनी फक्त एक म्हणावं हाट मेल्या निगुऱ्या निगुऱ्या म्हटल्यानंतर योगीराज चांगदेव महाराजांनी म्हणावं आई साहेब तुम्ही निगुऱ्या म्हटला पण या निगुऱ्या शब्दाचा अर्थ सांगा निगुऱ्या म्हणजे तुम्ही जीवनामध्ये गुरु केला नाही म्हणून तुम्ही निगुऱ्या ठरला मुक्ताबाईंचे हे शब्द ऐकल्यानंतर हात जोडावे त्या महात्म्याने म्हणावं आई साहेब बास चांग देव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा प्रसाद प्राप्त करून योगीराज चांगदेव महाराज पंढरपूरच्या दिशेने जातात जरा गोड प्रसंग आहे जीवाचे कान करून ऐका चांगदेव महाराज पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असताना देवाचं दर्शन घेतात गाभाऱ्यात पंढरीनाथाचं दर्शन घेतल्यानंतर गरुड खांबाजवळ येतात गरुड खांबाचं दर्शन घेतात पाठ लावता येतात खांबाला पाठ लावल्यानंतर बसलेले योगीराज चांगदेव महाराज एक सासू तिची सून सासू पुढे सून पुढे सासू मागे देवाच्या रावळामध्ये जात असताना दर्शन बारीमध्ये उभे सून पुढे निघून गेली देवाचं दर्शन घेतल्यानंतर गरुड खांबाचं दर्शन घेतलं कोणीतरी महात्मा बसला म्हणून त्या महात्म्याचंही दर्शन घेऊन मनात विचार आला दर्शन घेत असताना योगीराज चांगदेव महाराजांच्या पायाला स्पर्श केला नकळत महाराजांनी डोळे मिटल्यानंतर आशीर्वाद दिला पुत्रवती बाबा हा आशीर्वाद त्या सुनेने ऐकायच्या आधी तिच्या सासूने ऐकला सासूने आशीर्वाद ऐकल्यानंतर सासूने म्हणा बुवा काय आशीर्वाद देता अहो आशीर्वाद जर असा द्या तो पूर्णत्वात जाईल या आशीर्वादाला किंमत नाही काय किंमत नाही अहो हिचा नवरा जाऊन 6 महिने झाले आणि तुम्ही म्हणतात पुत्रवती भव नवरा गेल्यानंतर मुलाला जन्म दिल्यानंतर हा समाज आमचा स्वीकार करणार नाही नको ते नावं ठेवतील छळ करतील आम्हाला हे मान्य नाही आशीर्वाद परत घ्या महाराजांनी सांगावं संतांच्या मुखातून गेलेले शब्द कधी खोटे ठरत नाहीत खोटे ठरणारही नाही आमच्या वचनावर विश्वास ठेवा बोला मुलगा जाऊन किती दिवस झाले बुवा 6 महिने झाले 6 महिने मुलाच्या आस्त्या आहेत का महाराजांनी विचारावं सासूने सांगा हो बुवा आहेत काशीला विसर्जित करायच्या म्हणून तशा सांभाळून ठेवल्या त्या सांभाळून ठेवलेल्या आस्त्या आणल्या योगीराज चांगदेव महाराजांच्या हातात दिल्यानंतर एक आस्ती हातामध्ये घेतल्यानंतर तिला उघळून तिची एक गोळी केली ती गोळी त्या विधवा झालेल्या स्त्रीला खाण्यासाठी दिली खाल्ल्यानंतर दिवसा पाठीमागे दिवस जातात स्त्री गरोदर होते एका सुंदर मुलाला जन्म देते जन्म दिल्यानंतर योगीराज चांगदेव महाराजांच्या चरणाला लागल्यानंतर नकळत तो मुलगा लहानसा मोठा होतो मोठा झालेला मुलगा 11 वर्षाचा झाल्यानंतर नकळत मुंज करण्याची वेळ येते मुंज करायची म्हणून ब्राह्मणांना आमंत्रण फिरवलं पंढरपूर ग्रामामध्ये आमंत्रण फिरवल्यानंतर भूदेवाने सुद्धा आमंत्रणाचा स्वीकार केला नाही का नवरा गेल्यानंतर मुलाला जन्म दिलाय म्हणून ऐका नवरा गेल्यानंतर मुलाला जन्म दिलाय ब्राह्मण देवतांनी आमंत्रण स्वीकारलं नाही वा आशीर्वाद कोणी स्वीकारला नाही आमंत्रणाचा स्वीकारही कोणी केला नाही याची मुंज करायची मंत्र अक्षदा पठण करण्यासाठी सुद्धा कोणी स्वीकार केला नाही महाराजांनी सांगावं ते मंत्र पठण नाही करू शकले नाही करण्यासाठी आले काय झालं आम्ही मंत्र पठण करतो योगीराज चांगदेव महाराजांनी मंत्र पठण करावं मुंज करत असताना पंचपक्वानाचं जेवण आहे महाराजांनी सांगावं जा पंढरपूरच्या ग्रामामध्ये जाऊन सर्व पंढरपूर ग्रामाला या पंचपक्वानाच्या नैवेद्याचं आमंत्रण देऊन या आमंत्रण पाठवलं पण साधं कुत्र सुद्धा आमंत्रण स्वीकार करत नव्हतं चंद्रभागेच्या कटावर हे सर्व बसलेले बसल्यानंतर योगीराज चांगदेव महाराजांपाशी पुन्हा हात जोडून सांगा बुवा
आमंत्रण फिरवलं. हातबल झालेल्या परिवाराने सांगावं, कोणी आमंत्रणाचा स्वीकार केला नाही बुवा, आता बघा काय करायचंय. महाराजांनी सांगावं, ठीक आहे, ते जेवायला नाही आले तरी चालेल. महाराजांनी हातामध्ये अक्षता घ्याव्यात. त्या अक्षता चंद्रभागेच्या तटावरती हातामध्ये घेतल्यानंतर आकाश मार्गाने फेकाव्यात. ऐका, आकाश मार्गाने अक्षता फेकल्यानंतर योगीराज चांगदेव महाराजांनी स्वर्गातून पित्र जेवणासाठी बोलवावे आणि जेवणासाठी पित्र बोलल्यानंतर तिथे नैवेद्यासाठी पंक्तीमध्ये या सर्व पित्रांनी बसावा. आता आवाज होतोय, आवाज झाल्यानंतर पंढरपूरच्या ग्रामाने सांगावा, अहो चला चला बघा बघा, यांच्या आमंत्रणाचा नेमकं स्वीकार पंढरपूर मधून कोणी केलाय, आमंत्रणाचा स्वीकार कोणी केला हे बघण्यासाठी ज्या वेळेस पंढरपूरच्या एका एका मनुष्याने जावं. आता तिथं बघण्यासाठी गेल्यानंतर ज्याचा बाप मरण पावला त्याचाच बाप तिथं पंक्तीमध्ये जेवायला. झोपले का तुम्ही? ज्याची आई मरण पावली त्याचीच आई तिथं पंक्तीमध्ये जेवायला. ज्याचा भाऊ मरण पावला त्याचाच भाऊ तिथं पंक्तीमध्ये जेवायला. यांनी हे डोळ्यांनी पाहावं, हात जोडावे, महाराजांना सांगावं, महाराज आम्हाला हे प्रसाद पाहिजे, आम्हाला हे प्रसाद पाहिजे. हात जोडल्यानंतर योगीराज चांगदेव महाराजांनी त्या 11 वर्षाच्या मुलाला सांगा, वाढा, यांच्या पत्तरवळीमध्ये भात वाढा. भात वाढत असताना भांड्यातला भात लवणला पडला एका साईडला. लवणल्यानंतर या पंढरपूर मधल्या बसलेल्या ग्रामस्थांनी नैवेद्यासाठीची अपेक्षा, प्रसादाची प्राप्ती करून म्हणून नैवेद्यासाठी आमंत्रणाचा स्वीकार न करता आलेला चमत्कार पाहिल्यानंतर हे जे आमंत्रणामध्ये पंक्तीमध्ये बसलेले होते त्यांनी योगीराज चांगदेव महाराजांना सांगा, बुवा यांनी भात लवणला, भात लवणला, भात लवणला, भात लवणला, भात लवणला म्हणता 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 त्यांनी आडनावच पाडलं, भात लवंडे. हे आज सुद्धा पंढरपूर मध्ये राहतात. ऐका, मुक्ताबाईंचा प्रसाद केला योगीराज चांगदेव महाराजांनी प्राप्त. तो प्राप्त केल्यानंतर न कळत त्यांचा अधिकार किती वाढला. ऐका, प्रसाद मात्रे विधवेशी बाळ, प्रसाद मात्रे विधवेशी बाळ, जन्मला केवळ भात लवंडा, जन्मला केवळ भात लवंडा. प्रसाद मात्रे विधवेशी बाळ, जन्मला केवळ भात लवंडा, जन्मला केवळ भात लवंडा, जन्मला केवळ भात लवंडा. श्रीमंत संत आदि शक्ती मुक्ताबाई की. म्हणून ज्यांना जन्म दिला त्यांचा अधिकार एवढा वाढला, मग ज्यांनी जन्म दिला त्यांचा अधिकार. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. वाजवा टाळा, वाजवा टाळ, वाजवा टाळी, वाजवा सर्वांनी एक टाळी, एक टाळी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो
जगदुद्धारा लागे धरीला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा निवडोबराटे सांगावं महासिद्धाईंचा बडिवार असंत महात्म्याने मिरवला आणि आशांची संगत मला प्राप्त झाली. माझ्या श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनी मला हातावर खेळवलं आणि असंत महात्म्यांचा अधिकार गाण्याची शक्ती प्रदान केली. निळा शरणांगत मनवे आपुला संती मिरविला देवने हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची या सेवेला उपस्थित असणारे श्री हरिभक्त परायण पूज्य श्री गुरुवर्य आदरणीय श्री हरिभक्त परायण गजानन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रद्धे महाराजांच्या चरणी पुनश्च एकदा आदराने साष्टांग प्रणिपात करतो. श्रद्धे गोपाल महाराज यांची विशेष उपस्थिती आहे. काय मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्यावर कृपा माझ्यावर प्रेम करणारी ही सर्व पारमार्थिक क्षेत्रातली स्नेही मंडळी गुरुवर्य मंडळी इथे सेवेसाठी उपस्थित आहेत आणि त्यांची स्तुती माझ्या मुखाने करणं हे काय मी मला स्वतःला शब्द दारिद्र्य म्हणेल की तुमची स्तुती माझ्याच्याने होणार नाही. पण ज्ञानोबारांचा एक गोड पुरावा आहे. हे पारमार्थिक जीवन तुमच्यामुळे आमचं प्रत्येकाचं एक स्वरूपाच्या ठिकाणी एक ऐश्वर्याच्या ठिकाणी एक पारमार्थिक जीवनाच्या ठिकाणी मुक्ताबाईंचं नाव रोज मुखामध्ये येत आहे. ही जी तुमची कृपा प्रसाद आम्हाला जे प्राप्त झालं ते प्राप्त झाल्यानंतर तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मे तू काय म्हणे ते स्वभाव गुण असल्यानंतर माणसं आपाप तुमच्या जवळ येतात. हा तो गुण म्हणजे ज्ञानोबराय बोलतात. श्री हरिभक्त परायण आमच्या गजानन बाबांना शोभणारी अशी हवी. तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीची चितकळा धनुर्धरा. श्रद्धे महाराजांची उपस्थिती एकदा महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजवा. काय त्यांना पाहिल्यानंतर मनापासून जो आनंद होतो. आदरणीय गोपाळ महाराजांना पाहून सोपान महाराज आहेत, आदरणीय श्रीकांत महाराज आहेत, आदरणीय महाराज आहेत. या सर्व महाराज मंडळीमध्ये सेवा करण्याचं भाग्य मला ज्यांच्यामुळे प्रदान झालं. आदरणीय श्री हरिभक्त परायण आपल्या कान्हा देशाचं भूषण पारमार्थिक जीवनामध्ये ज्यांची एक मुलं घडवण्यासाठीची एक वेगळी पारमार्थिक जीवनातली तळमळ आहे आणि ही तळमळ ज्यांनी प्रगट केली ते आमचे बंधू आदरणीय श्री हरिभक्त परायण गोपाल महाराज आहे. काय श्रम आहे, किती समर्पण आहे. हे समर्पण आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहात. हे करत असताना फक्त नावासाठी नाही, हे करत असताना काहीतरी पारमार्थिक जीवनाची वाटचाल एक पारमार्थिक जीवन प्रत्येक मनुष्याने जगावं यासाठीची तळमळ त्यांनी या लहान मुलांना करून दाखवले. या लहान मुलांच्या हातात त्यांनी ती धुरा सांभाळण्यासाठी दिले. एक वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवणं, एक बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून नाव कमवणं नाही. जरा काळजीपूर्वक ऐका. मनातला भ्रम आहे आपला. नाव कमवणं नाही, पैसा कमवणं नाही, काहीतरी प्रॉपर्टी कमवणं नाही, तर अहो यांनी कमवलेली प्रॉपर्टी टिकवून ठेवण्यासाठीच बालसंस्कार शिबिर आहे. काय प्रॉपर्टी सगळंच कमवता परंतु ते टिकत नाही. काय आमचे संस्कृतामधला गोड सुभाषित असं सांगतात, शरीरम स्वरूपम यथा वा कलंत्रम यशश्चारु चित्रम धनुम मे ऋतुल्यम गुरुरंभ्री पद्मय मनश्चैन लग्नम तत किम तत किम तत किम तत किम. तुम्ही चांगले रूपवान दिसतात, फेअर अँड लवली लावतात, फाउंडेशन लावतात, इकडे फाउंडेशनच म्हणतात ना, हा बरं वालपुठ्ठी लावतात, जे असेल ते लावल्यानंतर आपण रूपवान दिसतो. शरीरम स्वरूपम यथा वा कलंत्रम. चारी बाजूने यश आहे, मेरू पर्वतासारखं धन आहे. पण ऐका, कधी सद्गुरूच्या सानिध्यामध्ये संस्काराची प्राप्ती झाली नाही, अध्यात्माची प्राप्ती झाली नाही, तर या सर्व गोष्टींची किंमत शून्य आहे. जरा माफी मागून बोलतो, तुम्ही किती पैसा कमवलाय याला किंमत नाही. जरा काळजीपूर्वक ऐका. तुम्ही किती पैसा कमवलाय याला किंमत नाही, पण तो कमवलेला पैसा या संततीच्या माध्यमातून जरा काळजीपूर्वक शब्द वापरतो, ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या संततीचा मार्ग चुकणार. हे त्रिकालबाधित सत्य आहे. हे त्रिकालबाधित सत्य आहे. कमवलेली संपत्ती सुरक्षित राहावी यासाठीचं बालसंस्कार शिबिर. ज्ञानोबा तुकोबार यांचे विचार आत्मसात करावे यासाठीचं हे शिबिर. काय माहितीये का, पारमार्थिक जीवनाची वाटचाल ही ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारांना धरून जर असेल ती फायद्यासाठी नसावी. धरून असल्यानंतर माऊली तुकोबाराय मुक्ताबाई आपल्याला काहीच कमी पडत नाही, काहीच कमी पडू देत नाही. पण ती जर आपल्या फायद्यासाठी असेल तर जे आहे ते सुद्धा हातातून गेल्याशिवाय राहत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. जरा माफी मागून बोलतो. सद्गुरू जोग महाराजांचं नाव घेतलं म्हणजे सर्व साधू संतांचं नाव आलं. श्री गुरु मोठे बाबा, श्री गुरु नतुसिंग बाबा, श्री गुरु मधुकर बाबा शिंपी या महात्म्यांना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाही, पण यांचे विचार ज्यांनी आत्मसात केले त्यांच्या सानिध्यामध्ये मी राहिलो. त्यांनी आत्मसात केलेले विचार मी तुम्हाला सांगतो. काय, मोठे बाबांचं नाव घेतल्यानंतर माणूस आपाप मोठा होतो, त्याला काही करायची गरज पडत नाही. एवढी नावातली ताकद हो. जरा काळजीपूर्वक ऐका. मी जरा माफी मागून बोलतो, धाडसाने बोलतो. साधूचा आशीर्वाद नाही घेता आला तरी चालेल,
पण साधूचा शाप मात्र जीवनामध्ये कधी घेऊ नये, कधी जीवनामध्ये घेऊ नये. तुम्हाला वाटत असेल साधूचं महत्व सामान्य नाही, नाही, नाही. ऐका, सद्गुरु जोग महाराजांचं नाव घेतलं म्हणजे सर्व साधू संतांचं नाव आलं. श्रीगुरु मोठे माऊली नेहमी सांगतात, काय एक पारमार्थिक जीवनाची वाटचाल. मी एक ज्ञानोबा तुकोबारांचे विचारधारक म्हणून त्यांची खूप मोठी प्रसिद्धी गोपाल महाराज. पण त्यांचं वक्तव्य असं होतं, त्यांची तळमळ, वक्तव्य म्हणण्यापेक्षा त्यांची पारमार्थिक विषयीची तळमळ. अहो, ज्याला ज्ञानोबा तुकोबाराय माहिती नाही, त्यांनी ज्ञानोबा तुकोबाराय जन्माता ऐकल्यानंतर ज्ञानोबा तुकोबाराय म्हणजे सर्वस्व त्याला वाटतं. त्यांनी म्हणावं, ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांवर आपण चालतो, आपण चालतो. आपण जर ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांवर चालत असू तर तळमळ प्रत्येकाला आहे. त्यांनी अशी तळमळ व्यक्त केली, काय पारमार्थिक जीवनामध्ये आपण प्रसिद्धीसाठी ज्ञानोबा तुकोबारायांचे जर पाऊल सुद्धा सोडत नसू तर मला सांगा, खरं आपण ज्ञानोबा तुकोबारायांचे पाईक आहोत का? आपण त्यांचे पाईक नाहीत. जरा तळमळ आहे म्हणून सांगतो. ज्ञानोबारांनी आपल्या हाताला धरलं, ज्ञानोबारांनी आपल्याला जवळ केलं. जो पंतप्रधान करू शकत नाही, जो राष्ट्रपती करू शकत नाही, ते करतात. काय करतात ते कधी त्यांचं पद आपल्याला देत नाही. पण ज्ञानोबा तुकोबारांनी, मुक्ताबाईंनी स्वहस्ते त्यांचं पद आपल्याला बसण्यासाठी दिलंय. एवढा अधिकार त्या संत महात्म्यांचा आहे. काही करू नका, फक्त मनामध्ये एक तळमळ ठेवा, एक. काळजीपूर्वक ऐका, ती तळमळ ज्ञानोबारांनी जे दिले. मी तर नेहमी सांगतो बाबा, आपल्या वॉलपेपरला आपण ज्ञानोबारांचा फोटो ठेवा आणि तो फोटो ठेवल्यानंतर सहज मनामध्ये विचार करावा, आपण असं केल्यानंतर ज्ञानोबारांना कसं वाटेल. बस एवढं जरी आपण मनामध्ये ठेवलं, ज्ञानोबार आपल्याला काहीच कमी पडू देत नाही. ज्ञानोबारांनी जन्माच्या आधी सुद्धा आपल्यावर कृपाच केली. ज्ञानोबारांच्या समकालामध्ये ज्ञानोबारांनी कृपाच केली. जरा ऐका ना, आज ज्ञानोबाराय समाधीत काय बसले, समाधीत बसल्यानंतर सुद्धा अनेक आमच्या साधकांवर ज्ञानोबारांनी कृपाच केली. हे ज्ञानोबारांचा अधिकार आहे. ज्ञानोबारांचा अधिकार गात असताना वाचा थांबेल, आयुष्य संपेल, पण ज्ञानोबारांचा अधिकार थांबणार नाही, थांबणार नाही. ज्ञानोबारांचा अधिकार काय? ज्ञानोबारांचा अधिकार म्हणजे समाधी बैसला निर्वाण, बाबा बाळचंदू कथा कीर्तन करीतो, ज्ञान देवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान. समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. संतांच्या संगतीशिवाय प्राप्त गोष्ट आहे. ही प्राप्ती जर जीवनामध्ये व्हावी असं जर वाटत असेल तर एक, संतांची संगत, सहज प्राप्ती होते. काही नाही, मुक्ताबाईंचा प्रसाद प्राप्त झाला नामदेव महाराजांना, नामदेवरांची संगत घडली जनाबाईंना. पण बाबाजी, जनाबाईंनी संगत प्राप्त केल्यानंतर देवाच्या समोर उभं राहून देवाला सांगावं, देवा काय? ऐका, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला
वाजवा टाळी वाजवा एक टाळी वाजवा कीर्ती अपमान केला अपमान 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 पांडुरंगी सरकार अर्ध झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार रुंद झाला तुझा दरबार झाला तुझा सहज प्राप्ती होते संत संगतीची पण त्या नावाने होते ते नाव काय ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर